नमस्कार मुलांनो, आज आपण विज्ञानातील एक खूप महत्त्वाचा धडा शिकणार आहोत, बल आणि दाब. तर सुरुवात एक सोप्या प्रश्नाने करू. आपण दरवाजा ढकलो तेव्हा काय होतो? होय, दरवाजा पुढे सरकतो. यालाच आपण बल म्हणजेच फोर्स म्हणतो. शिक्षक, बल म्हणजे काय? बल म्हणजे एखाद्या वस्तूला ढकलणे किंवा ओढणे, यामुळे वस्तूची गती, दिशा किंवा आकार बदलू शकतो. आता पुढचा मुद्दा, दाब. दाब म्हणजे काय? एखाद्या पृष्ठभागावर लागू केलेल्या बलाचा प्रति क्षेत्रफळातील परिणाम म्हणजे दाब. उदाहरण पाहूया. जर मी हा खडू हातावर हलके दाबला तर काही होत नाही, पण त्याच बलाने पिन दाबली तर वेदना होतात. का? पिनचे क्षेत्रफळ खूप लहान असते, त्यामुळे दाब जास्त तयार होतो. दाबाचा सूत्र काय आहे? आता दैनंदिन जीवनातील उदाहरणे पहा. सुई धारदार असते, म्हणून कमी बलानेही ती कपड्यात जाते. शाळेच्या मैदानात आपण बूट घातले तर वजन पसरतं, पण टाचांच्या चपला घातल्या तर दाब जास्त वाटतो. बलाचे प्रकार देखील आहेत: संपर्क बल, असंपर्क बल.